नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 4 अर्थ नियोजन या प्रकरणाचा अभ्यास आपण करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय साखळी जीएसटीची व्यवसाय साखळी कशी असते त्याचा सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे. ती व्यवसाय साखळी पाहत असताना त्यामध्ये आपण इनपुट टॅक्स कशाला म्हणतात, आउटपुट टॅक्स कशाला म्हणतात हेही पाहिलेलं आहे. आणि त्याच्या पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे ते म्हणजे ते जे इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स, ITC या सगळ्यांचा विचार करून देय जीएसटी कशी काढायची याचा आपल्याला वापर करून आपण सराव संच 4.2 मधील उदाहरणे आज सोडवणार आहोत. सराव संच 4.2 त्यातला प्रश्न क्रमांक 1 बघा काय आहे. चेतना स्टोर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 म्हणजे 1 महिन्याचा कालावधी, या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला. किती जीएसटी दिला आहे? 1,05,000 रुपये. व विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला तर सदर कालावधी चेतना स्टोअरला भरावा लागणारा देय जीएसटी काढा. बघा, 1 महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला म्हणजे काय केलं रे? कसला टॅक्स झाला तो? इनपुट टॅक्स झाला. जो दिला जातो तो इनपुट टॅक्स. आणि विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला, जो गोळा केला जातो त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात. जो दिला जातो त्याला काय म्हणतात? इनपुट टॅक्स. आणि गोळा केलेला जो टॅक्स असतो त्याला काय म्हणतात? विक्रीवर गोळा केलेला टॅक्स असतो त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात. तर आम्हाला काय करायचंय? देय जीएसटी काढायचा आहे. बघा या ठिकाणी लिहू आपण. उकल चेतना स्टोर्सने खरेदी करताना दिलेला जीएसटी किती? 1,05,000 रुपये. यालाच काय म्हणतात? इनपुट टॅक्स म्हणतात. इनपुट टॅक्स म्हणतात 1,05,000. बरोबर आहे. पुढं चेतना स्टोअरने विक्री करताना गोळा केलेला जीएसटी 1,22,500 रुपये गोळा केले त्याला काय म्हणतात? आउटपुट टॅक्स म्हणतात. आउटपुट टॅक्स 1,22,500. बरोबर. पुढं आपल्याला देय जीएसटी काढायचा. एवढा त्यानं काय केला? दिला. आणि एवढा जमा केला. त्या दोघांची वजाबाकी म्हणजेच काय असते? देय जीएसटी असते. देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स, ITC टॅक्स क्रेडिट, इनपुट टॅक्स क्रेडिट ITC. आउटपुट टॅक्स किती आहे? 1,22,500. त्यातनं ITC किती आहे? आपला इनपुट टॅक्स 1,05,000 वजा केला किती येतो? 22,000 रुपये. 22,000 रुपये उत्तर काय देणार? म्हणून चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय जीएसटी बरोबर 22,000 रुपये. भरावा लागणारा जीएसटी बरोबर 22,000 रुपये एवढा त्याला जीएसटी भरावा लागेल. समजते का? इनपुट टॅक्स कशाला म्हणतात हे समजावून घेतले. ते घ्या आणखी एकदा नसतं समजलं तर. आउटपुट टॅक्स कुणाला म्हणतात ते बघा. आणि देय जीएसटी म्हणजे आउटपुट टॅक्स वजा ITC म्हणजे इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजेच खरेदी करताना जो टॅक्स दिला जातो त्याला म्हणतात इनपुट टॅक्स. आणि आउटपुट टॅक्स म्हणजे विक्री करताना जो गोळा केला जातो टॅक्स त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स. गोळा केलेल्या टॅक्स मधनं दिलेला टॅक्स जर वजा केला तर उरलेला जो असतो तो म्हणजेच काय असतो रे? देय जीएसटी असतो.
दुसरं उदाहरण बघा. नजमा या जीएसटी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिला होता. एकूण जीएसटी किती? 12,500 रुपये दिला होता व विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 रुपये गोळा केला आहे. तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जीएसटी काढा. बघा, त्यांनी खरेदीवर जीएसटी किती दिलाय? 12,500. हा काय झाला रे? खरेदीवर दिलाय म्हणजे तो इनपुट टॅक्स. विक्रीवर त्यांनी गोळा केलेला किती आहे? 14,750. हा काय झाला? आउटपुट टॅक्स. लिहू आपण. नजमा यांनी खरेदीवर दिलेला जीएसटी 12,500 रुपये. म्हणून इनपुट टॅक्स बरोबर 12,500. बरोबर. नजमा यांनी विक्रीवर गोळा केलेला जीएसटी 14,750. म्हणजेच आउटपुट टॅक्स बरोबर 14,500 रुपये. देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स 14,750 वजा आयटीचे आपला 12,500 रुपये. हा खरेदीवर दिलेला जीएसटी. हा गोळा केलेल्या जीएसटीने दिलेला जीएसटी वजा करा 2,250 रुपये. म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणारी रक्कम 12,500 रुपये म्हणजे इनपुट टॅक्स. आणि देय जीएसटी बरोबर 2,250 रुपये. अडचण. तिसरे उदाहरण. आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरला. म्हणजे हा भरलेला जीएसटी आहे खरेदी करताना. म्हणजे हा काय झाला? इनपुट टॅक्स. आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये जीएसटी गोळा केला. म्हणजे हा आउटपुट टॅक्स झाला. पण कुणासाठी? आमिर एंटरप्राइजेस. आमिर एंटरप्राइजेस. पण पुढे काय झालंय बघा. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या 4,500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या. हा दुसरा व्यवहार आहे. आमिर एंटरप्राइजेसने विकत घेतल्या पण पुन्हा विकल्या. कुणाला विकल्या? अकबरी ब्रदर्सला विकल्या. पण त्या अकबरीनेही पुन्हा काय केले बघा. अकबरी ब्रदर्सने त्या काय केल्या? देऊन जीएसटी विकत घेतल्या. पण प्रत्येक व्यवहारात दे जीएसटी काढा. त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा देय कर सीजीएसटी आणि एसजीएसटी काढा. सध्या इथे 2 व्यवहार झालेत म्हणायचे. काय केले? 2 व्यवहार झाले. बघायत का? पहिल्यांदा ट्रेडिंग चेन म्हणजे व्यवसाय साखळी कशी असते बघा. काय आहे बघा. कुणी घेतलं रे पहिल्यांदा? आमिर एंटरप्राइजेस. त्या आमिर एंटरप्राइजेसने कोणाला विकले रे? अकबरी ब्रदर्सला विकले. कोणाला विकले? अकबरी ब्रदर्सला विकले. अकबरी ब्रदर्सने पुन्हा कोणाला विकले रे? मयंक फूड कॉर्नरला विकले. मयंक फूड कॉर्नर. म्हणजे किती व्यवहार झाले तिथं? पार्ट्या 3 आहेत. 1 2 3. पण व्यवहार 2 झाले. या आमिरनं अकबरीला विकलं हा एक व्यवहार झालाय. आणि अकबरीनं मयंकला विकले हा दुसरा व्यवहार झाला. म्हणजे 2 व्यवहार झाले ते. बरोबर आहे. ठीक आहे. आता आमिर साठी काढू आपण. आमिर साठी फक्त आमिर एंटरप्राइजचा विचार करा. पुढचं वाचू नका. आमिर एंटरप्राइजने काय केलं? बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरला. म्हणजे आमिर एंटरप्राइजेस साठी ही 3,800 काय झाली? इनपुट टॅक्स झाला. आमिर एंटरप्राइज साठी इनपुट टॅक्स बरोबर किती? 3,800 रुपये.
त्यानं तो काय केला रे, विकला. कुणाला विकला? अकबरी ब्रदर्सला. केवढ्याला विकला? विकताना काय केलं त्यानं? किती टॅक्स गोळा केला? 4100 रुपये टॅक्स गोळा केला. म्हणजे हा गोळा केलेला टॅक्स आहे तो आमिर एंटरप्राइजेस साठी काय झाली? आउटपुट टॅक्स झाला 4100 रुपये. बरोबर आहे. तर या आमिर एंटरप्राइजेसला मग देय टॅक्स किती असेल सांगा? देय जीएसटी आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. म्हणून देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स या ठिकाणी 4100 आहे, त्यातनं 3800 हा इनपुट टॅक्स वजा करा. काय राहिलं? रुपये 300. हा काय झाला? देय जीएसटी झाला. कुणासाठी? आमिर एंटरप्राइजेस. तुम्हाला विचारलंय का? प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा. हा पहिला जीएसटी, पहिला व्यवहार आमिर एंटरप्राइजचा पहिला व्यवहार आहे. आमिर एंटरप्राइज कडनं अकबरीला देताना मग पहिल्या व्यवहारात देय जीएसटी 300 रुपये. त्यातला सी जीएसटी किती मग आणि एस जीएसटी किती? अर्धा अर्धा दोघाला वाटून द्या. 300चा अर्धा अर्धा करा. सी जीएसटी बरोबर एस जीएसटी बरोबर जीएसटी छेद 2 बरोबर जीएसटी 300 रुपये आणि 300 छेद 2 बरोबर 150 रुपये. म्हणजे सी जीएसटी 150 रुपये आणि एस जीएसटी 150. कधी पण हे आमिर एंटरप्राइजेस साठी. आता पुढचा दुसरा व्यवहार झालेला आहे. आमिर एंटरप्राइजेसने तो कुणाला विकला? अकबरीला विकलाय. बरोबर आहे का? तो पहिला व्यवहार झाला. आणि तो अकबरी ब्रदर्सने कुणाला विकला? मयंक फूड कॉर्नरला विकला. हे दुसरा व्यवहार आहे. मग आता इथं अकबरी ब्रदर्स साठी बघा, अकबरी ब्रदर्स साठी बघा या ठिकाणी अकबरी ब्रदर्सनं विकताना 4100 रुपये जीएसटी गोळा केला. कुणी? या अकबरी ब्रदर्सला विकलंय ती कुणी? आमिर एंटरप्राइजेसने विकलंय. म्हणजेच अकबरीने ते खरेदी केलंय ना. आमिरनं अकबरीला विकताना 4100 रुपये टॅक्स गोळा केला. म्हणजे आमिरची ती काय झाली? इनपुट टॅक्स. पण अकबरीसाठी काय झाली रे तो? अकबरीसाठी काय झाला तो? हा आमिरनं विकलाय. विकताना त्याला हा टॅक्स म्हणजे आउटपुट टॅक्स झाला. कसला टॅक्स झाला त्याचा? आमिरसाठी आउटपुट. पण अकबरीसाठी तो काय झाला? इनपुट टॅक्स झाला. म्हणून अकबर इनपुट टॅक्स 4100. पण त्यानं पुन्हा मयंक फूडला विकलं. विकताना किती गोळा केलाय? 4500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतलं. म्हणजेच 4500ला विकले. हे काय झालं? त्याचा आउटपुट टॅक्स. कोणासाठी? अकबरीसाठी. आउटपुट टॅक्स बरोबर 4500. पुढे बघा. मग देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स 4500 रुपये वजा 4100 रुपये इनपुट टॅक्स बरोबर 400 रुपये. हा काय झाला? देय जीएसटी. मग ती दोघाला वाटून द्यायची. जीएसटीला केंद्राला अर्धा आणि राज्याला अर्धा. सी जीएसटी बरोबर एस जीएसटी बरोबर जीएसटी छेद 2 बरोबर 400 भागिले 2 बरोबर 200 रुपये. समजतं? तर उत्तर लिहायचं मग आमिर एंटरप्राइज. पहिला कोण आहे? आमिर एंटरप्राइज. त्याच्यासाठी काय रे? जीएसटी बरोबर 300 रुपये आणि सी जीएसटी बरोबर एस जीएसटी बरोबर 150. अकबरी ब्रदर्स साठी जीएसटी बरोबर 400 रुपये आणि सी जीएसटी बरोबर एस जीएसटी बरोबर 200 रुपये. समजतंय? आमिर एंटरप्राइजेसनं कोणाला विकलंय? अकबरीला विकलंय. मग आमिरने विकले. विकत घेताना जीएसटी भरला तो त्याचा इनपुट टॅक्स. अकबरीला विकताना जेवढ्याला विकलाय तो त्याचा आउटपुट. जेवढ्या जीएसटी भरला विकताना तो म्हणजे आउटपुट टॅक्स. पण आमिरचा जो आउटपुट आहे तो अकबरीचा काय असतो? इनपुट असतो. आणि अकबरीचा जो
आउटपुट आहे, इनपुट आहे, तो काय असतो, या फूड कॉर्नर मयंकचा काय असतो बघा, समजावून घ्या ना, आउटपुट काय इनपुट. पुढे बघा, पुढचे उदाहरण बघा, अजून समजेल. चंदीगड हे संघ राज्य आहे, चंदीगड हे संघ राज्य आहे. येथील मलिक एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या. एवढ्याला खरेदी केल्या, 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. ही खरेदी किंमत आहे बरं का, ही विक्रीची किंमत आहे. या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण जीएसटी काढ व त्यावरून केंद्राचा देय कर म्हणजे सीजीएसटी व संघराज्याचा देय कर म्हणजे यूटीजीएसटी काढा. यूटीजीएसटी म्हणजे काय, संघ राज्यात एसजीएसटी ऐवजी यूटीजीएसटी असतो, संघराज्यात एसजीएसटी ऐवजी काय असतो, यूटीजीएसटी, केंद्रशासित प्रदेश. बघा या ठिकाणी मलिक एजन्सीने गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केली. ही का जीएसटी आहे का, नाही, ही खरेदीची किंमत आहे का, छापील किंमत आहे, त्याच्यावर टॅक्स वेगळा आहे. म्हणजे ही करपात्र रक्कम आहे, करपात्र रक्कम आहे. लिहू आपण, जीएसटीचा दर किती आहे, 5%. मलिक एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या. म्हणून इनपुट टॅक्स बरोबर खरेदी करताना भरलेला टॅक्स म्हणजे इनपुट टॅक्स, तो किती रे, त्या 24,500 रुपयावर टॅक्स भरलाय, ही करपात्र रक्कम आहे, गुणिले किती टॅक्स भरलाय, 5% म्हणजे 5/100, 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल, 245 गुणिले 5, 1,225 रुपये हा इनपुट टॅक्स झाला, हा इनपुट टॅक्स. तो ग्राहकांना केवढ्याला विकल्या रे, 26,500 रुपयांना विकल्या. लिहितो मी, मलिक एजन्सीने गॅस टाक्या 26,500 रुपयांना ग्राहकांना विकल्या. म्हणजे आउटपुट टॅक्स किती येईल मग इथं, याच्यावर 5%, म्हणून आउटपुट टॅक्स बरोबर हा 26,500 गुणिले 5/100 म्हणजे 1,325 रुपये हा आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स काढला, आउटपुट टॅक्स काढला, तुम्हाला विचारलंय काय, तर एकूण जीएसटी काढा, एकूण जीएसटी काढा व त्यावरून केंद्राचा किती आणि राज्याचा किती, संघ राज्याचा किती ते काढायचं. मग आता देय जीएसटी काढावं लागेल, तो म्हणजे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स आहे 1,325 रुपये वजा इनपुट टॅक्स आहे 1,225, म्हणजे 100 रुपये देय जीएसटी. खरा दोघाला विभागणी केंद्राला आणि संघ राज्याला, म्हणून सीजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2 बरोबर 100 भागिले 2 बरोबर 50. यूटीजीएसटी बरोबर सुद्धा तेच आहे, जीएसटी छेद 2 बरोबर 100 भागिले 2 बरोबर 50. उत्तर घ्या, देय जीएसटी बरोबर 100 रुपये, देय जीएसटी बरोबर 50 रुपये, देय यूटीजीएसटी बरोबर 50. समजतंय, किती उदाहरण झाली, 4. पुढचे उदाहरण बघा, 5वा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 5. काय रे, मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सने 6,000 रुपयावर 18% दराने जीएसटी देऊन सौंदर्य प्रसाधनाची खरेदी केली. 6,000 रुपयावर 18% जीएसटी दिला, म्हणजे 6,000 रुपये काय करपात्र रक्कम दिसते आणि 18% हा जीएसटीचा दर आहे. आणि एकाच ग्राहकाची सर्व
10,000 रुपयांना विकली तर या व्यवहारासाठीचे मेसर्स बीटी प्रोडक्ट्सने तयार केलेल्या कर बीजकात केंद्राची व राज्याची म्हणजे CGST आणि SGST हे असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काय? ही करपात्र रक्कम दिसते त्याच्यावर 18% GST काय केला त्यानं दिलेला आहे म्हणजे हे दिलेला आहे म्हणजे हा इनपुट टॅक्स काढता येईल आपल्याला पहिल्यांदा. मेचर्स बीटी प्रोडक्ट्सने 6,000 रुपयांची सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली. जीएसटीचा दर आहे आपला 18% दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी इनपुट टॅक्स बरोबर 6,000 रुपये हे काय आहे करपात्र रक्कम गुणिले जीएसटीचा दर किती आहे 18% म्हणजे 18/100. या दोन शून्याला ह्या दोन शून्य कॅन्सल करा 60 गुणिले 18 केलं तर 1080 येतं. किती येतं 1080 येतं. हे काय झालं इनपुट टॅक्स. पण त्यानं काय केलं ते परत एकाच ग्राहकास 10,000 रुपयांना विकले म्हणजे हे 10,000 ही सुद्धा काय झाली करपात्र रक्कम झाली करपात्र विक्रीची रक्कम म्हणून आउटपुट टॅक्स काढता येईल आम्हाला. मेचर्स बीटी प्रोडक्ट्सने 10,000 रुपयांना सौंदर्य प्रसाधनाची विक्री केली. आउटपुट टॅक्स बरोबर हे 10,000वर 18% घ्यायचा कारण जो खरेदी करताना जो जीएसटी आहे तोच जीएसटीचा दर हा विक्री करताना असणार आहे. म्हणून 10,000 गुणिले 18/100 दोन शून्याला दोन शून्य कॅन्सल 100 गुणिले 18 म्हणजे 1,800 रुपये हा आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स माहिती आहे आउटपुट टॅक्स आपल्याला काय काढायचं देय जीएसटी काढायचं. म्हणून देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स किती आहे 1,800 वजा इनपुट टॅक्स किती आहे 1,080 बरोबर किती येतं 720 रुपये हा देय जीएसटी आहे. मग त्या कर बीजकात केंद्राची व राज्याची CGST आणि SGST दाखवायची. मग CGST किंवा SGST म्हणजे काय असते याच्या निम्मे असते. CGST बरोबर आहे GST छेद 2 GST 720 रुपये छेद 2 बरोबर 360 रुपये आणि SGST किती GST छेद 2 बरोबर 720 छेद 2 बरोबर 360 रुपये झालं. हेच उत्तर आहे. म्हणून उत्तर देय जीएसटी 720 रुपये CGST 360 रुपये SGST 360 रुपये. समजले ठीक. पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक दुकानदार म्हणजे बिझनेसमॅन ग्राहक म्हणजे कस्टमर B2C यासाठीचे कर बीजक तयार करा. कर बीजक तयार करा बिल तयार करायचे. नाव पत्ता तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या. हे सगळं तुमच्या पसंतीनुसार घ्यायचं. कुठल्या दुकानाचं नाव टाकायचं त्याचा पत्ता काय टाकायचा तारीख काय टाकायची तुमच्या इच्छेनुसार. पुरवठादार मेसर्स पत्ता राज्य तारीख इनवॉइस क्रमांक GSTIN हे सगळं लिहायचं त्यामध्ये. वस्तूचा तपशील मोबाईल बॅटरीचा दर 200 रुपये एक नग बॅटरी घेतली आणि GSTचा दर 12% त्याचा HSN कोड म्हणजे त्याचा काय असतो त्याचा नंबर असतो कुठला नंबर वर्गीकरणाचा नंबर तो दिलाय आपल्याला 8507.
दुसरी वस्तू आहे हेडफोन, त्याचा दर आहे 750 रुपये. घेतली किती? एक नग. जीएसटीचा दर किती? त्याच्यावर 18%. आणि त्याचा वर्गीकरणाचा नंबर काय? 8518. बनवू आपण बिल. बिल बनवताना माहिती आहे आपल्याला, टॅक्स इनवाइस ऑफ गुड्स सोल्ड म्हणजेच काय रे? वस्तू विक्रीचा टॅक्स इनवाइस, B2C. सप्लायर, पुरवठादार. पुरवठादार तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिले, तुम्ही मराठीत लिहिले तरी चालेल, इंग्लिशमध्ये लिहिलं तरी इथं चालेल. सप्लायर म्हणजे पुरवठादार, लिहा त्याचं नाव इथं. मी लिहिले शिवाजी इलेक्ट्रॉनिक्स. पत्ता दिला त्याचा 143 शिवाजी रस्ता, मुंबई 400001, महाराष्ट्र. म्हणजे पुरवठादाराचं नाव लिहायचं होतं, लिहिलंय आपण. पत्ता लिहायचा होता, लिहिलंय आपण. राज्य लिहायचं होतं, लिहिलंय महाराष्ट्र. तारीख टाकायची होती, टाकू तारीख. या बाजूला बघा, इनवाइस ते 5 सप्टेंबर 2020 टाकलं. 5 सप्टेंबर 2020 तारीख. परवाची, परवा खरेदी केली 5 सप्टेंबर, बरोबर आहे. तर त्याच्याऐवजी आपण आजची तारीख टाकू. किती टाकू? आज किती तारीख आहे? किती तारीख आहे आज? 7 तारीख. 7 सप्टेंबर. 7. ठीक. तर 7 सप्टेंबर 2020. आणि पुढं बनवू आपण. मग इनवाइस क्रमांक लिहायचा आहे. इनवाइस क्रमांक लिहिला इथं, नंबर जीएसटी 111 नंबर टाकलाय मी. सगळं अंदाजे टाकलेला आहे, मनात लिहिलंय. तुम्ही काही बदलू शकता, हे सगळं. हे नाव बदलू शकता, हा जीएसटी आहे नंबर बदलू शकता, इनवाइसची तारीख बदलू शकता, इनवाइस नंबर बदलू शकता, सगळं बदलू शकता. त्यानंतर जीएसटी IN हा नंबर लिहायचा, म्हणजे त्याचा ओळख क्रमांक आहे. जीएसटीचा त्याचा ओळख क्रमांक. बघा 27 हे महाराष्ट्र राज्य दाखवतो. ABCDE 1 2 3 4 H हा त्याचा पॅन नंबर. तर काय पुढं झेड हा एक कोड आहे, आणि 5 हा त्याचा काय आहे? तो ओळखण्यासाठी, हे खरं बिल आहे का खोटं आहे हे ओळखण्यासाठीचा नंबर आहे. बघा आता या ठिकाणी काय घेतलंय त्यानं? वस्तूचा तपशील. मोबाईल बॅटरी घेतली. पहिला सिरियल नंबरचा कॉलम असतो, नंतर वर्गीकरणाचा कॉलम असतो, नंतर नेम ऑफ द प्रॉडक्ट म्हणजे वस्तूचं नाव असतं इथं, त्याचा दर असतो, त्याची संख्या असते, त्याचं करपात्र रक्कम असते, CGST, SGST आणि टोटल. काय करायचं बघा. पहिली वस्तू घेतली, काय? मोबाईल बॅटरी. त्याचा दर किती आहे? 200 रुपये. रेट 200 रुपये. किती घेतलेत? एक नग, म्हणून एक नग. टॅक्सेबल अमाऊंट किती रे मग? 200 रुपयाची एकच घेतली, म्हणून 200 गुणिले 1 बरोबर 200 रुपये. तिथं 2 नग असते तर 400 म्हणलं असतं, 3 नग असते तर 200 त्रिक 600 म्हणलं असतं, पण इथे एकच नग आहे म्हणून 200 रुपये. CGST. आता ह्याच्यावर जीएसटी किती येईल सांगा मला? दे जीएसटी. जीएसटीचा दर काय? जीएसटीचा दर किती दिलाय? 12%. जीएसटीचा दर 12. त्यातला CGST किती? अर्धा, त्याच्या 6%. SGST किती? 6%. त्या 200वर 6% काढा, 12 रुपये ही CGST झाली. आणि या 200वर 6% काढा, SGST ही किती झाली? 12. म्हणजे टोटल केवढ्याला मिळालेली वस्तू? करपात्र रक्कम 200 रुपये अधिक CGST 12 रुपये, 212 झालं, अधिक SGST 12 रुपये, म्हणजे 224 रुपयाला ही मोबाईल बॅटरी मिळेल. ही टोटल रक्कम मध्ये ती लिहायची आहे, एकूण रक्कम. दुसरी वस्तू एक घेतली, हेडफोन घेतला. किती घेतला? एक नग घेतला हेडफोन, एकच नग घेतला. त्याची किंमत किती आहे रे? 750 रुपये. 750. 750 रुपयाचा एक. 750 रुपयाचा एक दर आहे इथं. 750. 750 गुणिले 1, 750 रुपये ही त्याची झाली करपात्र रक्कम. त्याच्यावर जीएसटी किती आहे? 18%. 18% म्हणजे जीएसटी झाला. केंद्राचा त्यातला अर्धा म्हणजे 9%, आणि राज्याचा अर्धा म्हणजे 9%. म्हणून या ठिकाणी CGST 9%. 750 वर 9%,
म्हणजेच 67 रुपये 50 पैसे. आणि SGST सुद्धा तेवढीच आहे, ती सुद्धा 9% म्हणून 67 रुपये 50 पैसे. हे तिघाची बेरीज आहे 750 अधिक 67 रुपये 50 पैसे अधिक 67 रुपये 50 पैसे, एवढा काय झाला? हा टोटल त्या हेडफोनची काय झाली किंमत. टोटल हेडफोनची किंमत. तर अशा प्रकारे हे बिल तयार करून त्या बिलामध्ये हा आपला इनवॉइस मध्ये टॅक्स इनवॉइस आहे, याच्यामध्ये आपल्याला कर बीजकात आपल्याला ते घेतलेल्या वस्तू त्याची किंमत त्याचं CGST त्याचं SGST हे सगळं आपण याच्यामध्ये दाखवू शकतो. तर अशा प्रकारे सराव संच 4.2 मधली उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवलेली आहेत. सध्या चालू आर्थिक वर्ष 2020-21 चालू आर्थिक वर्ष 2020-21 या वर्षापुरतं फक्त याच्या पुढचा अभ्यासक्रम हा अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे पाठ्यपुस्तकातला. त्याच्यानंतरचा जो भाग आहे शेअर्स वगैरे वगैरे हा सगळा भाग अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. फक्त सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी. त्याच्या पुढे मात्र तो चालू राहणार आहे. त्यामुळे आपला एवढ्या वर्षापुरता 2020-21 साठी फक्त बरं हा चॅप्टर संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण आपलं भूमिती आहे म्हणजे गणित भाग 2 आहे, त्याचा 4था चॅप्टर जो आहे तो म्हणजे कन्स्ट्रक्शन म्हणजे भौमितिक रचना, त्याचा विचार आपण करणार आहोत. तर ही सराव संच 4.1 आणि 2 मधली उदाहरणे सगळी सोडवा. बाकी भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू.